नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपल्याला 3 दिवस झाले होते वृंदावनमध्ये आणि आपण मथुरा वृंदावनमधले ऑलमोस्ट सगळी ठिकाणं एक्सप्लोर केली होती। आणि आता टाइम होता मजा मस्ती करायचा, थंड हवेच्या ठिकाणी जायचा, म्हणजेच पहाडांवरती जायचा। आणि आज आपण निघालो होतो उत्तराखंड मसुरीला जायला। आज आपल्याला मात्र निघायला लेट झाला होता, त्यामुळे थोडंसं अंतर चालल्यावरतीच आपल्याला जेवणाचा स्टॉप घ्यावा लागला होता। आणि इथे बरीचशी हॉटेल अशी आहेत ना की ज्यांचं नाव एकच आहे, शिवा ढाबा। जेवायला काय आपण जास्त वेळ काढला नाही, कारण आज आपलं डिस्टन्स जास्त होतं कव्हर करायचं। पटापट जेवलो आणि येऊन गाडीत बसलो एकदाचे। आणि इथेच आपण सोर्ससाठी एक जेसीबी सुद्धा घेतला होता, जेणेकरून तो प्रवासात बोर पण नाही होणार आणि मोबाईल पण कमी बघेल। मग त्यानंतर सगळ्यांनी तयारी केली होती, फायनली जेवल्यानंतर झोपायची। सगळ्यांनी आपली आपली सीट पकडली होती आणि आनाने तर लास्ट सीट पकडली होती मस्तपैकी ताणून झोपण्यासाठी। थोड्याच वेळात जंगलवाला एरिया सुरू झाला होता आणि थंड हवा सुद्धा सुरू झाली होती। तेव्हा आपल्याला कळालं की आपण उत्तराखंडमध्ये एंटर केलं आहे। मग त्यानंतर फायनली आपण येऊन पोहोचलो देहरादून मध्ये। आणि तेवढ्यातच सोर्सची आणि आपल्या अनाची मारामारी सुद्धा झाली होती। तर त्यांची मारामारी चालूच होती, आपल्याला ते एंटरटेनमेंट बघायला भेटलं होतं मस्तपैकी। मग त्यानंतर फायनली आपण येऊन पोहोचलो आपल्या हॉटेल जवळ। इथून आपलं हॉटेल खाली आहे, आपल्याला गाडी इथेच पार्क करून त्यांची गाडी येते आपल्याला पिकअप करायला। आणि आपलं हॉटेल ना एकदम उंच टेकडीवरती होतं, त्यामुळे आपली गाडी ट्रॅव्हलर काही इथे येणार नसती। त्यामुळे हीच त्यांची अल्टो आपल्याला पिकअप करून परत नेऊन सकाळी ड्रॉप पण करणार असती। आणि इथे ना प्रत्येक फ्लोअरवर जायला ना वर चढण्याऐवजी आपल्याला खाली उतरावं लागत होतं। जर तुम्हाला सकाळचा व्ह्यू बघायचा असेल ना तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।